आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि बाउन्सर प्रफुल्ल साळुंके यांचं नाव समोर आलेलं असून रबाळे पोलीस यांचा शोध घेत आहेत। दरम्यान चौकशी दरम्यान अडथळा आणल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर यांच्यावर सध्या पुण्याच्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। शनिवारी ट्रक आणि कारचा अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाचं अपहरण करण्यात आलेलं होतं। तपासादरम्यान अपहरण पीडिताला खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्यामध्ये डांबून ठेवल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांच्या मते मनोरमा यांनी दरवाजा बंद करून आरोपींना पसार होण्यास मदत केली आणि एकंदरीत चौकशीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणला। आता पुण्यामधील याच चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सातत्यानं या घरावर लक्ष ठेवून आहेत आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तेच मनोरमा खेडकर यांचं घर गेल्या 2 दिवसांपासून हे नाव चर्चेत आहे। ही खरं तर IPS निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी ज्या पूजा खेडकर आहे तिची आई 112 नॅशनल हाऊसिंग सोसायटी हे जे घर आहे ते मागील 2 दिवसांपासून आपल्याला माध्यमांमधल्या सगळ्या दृश्यांमध्ये दिसत असेल। त्याला कारण असं आहे की नवी मुंबईमध्ये जी घटना घडली म्हणजे एका लक्झरी कारला जो सिमेंटचा मिक्सर टँकर आहे तो घासला आणि त्याच्यानंतर जी बाचाबाची झाली, भांडणं झाली, त्याच्यामध्ये मनोरमा खेडकर तिचे पती दिलीप खेडकर आणि त्यांच्यासोबत एक जो बाउन्सर होता प्रफुल्ल साळुंके अशा तिघांनी या ड्रायव्हरला मारहाण केली। त्या ठिकाणी कारमध्ये बसवलं आणि असं म्हटलं जातंय की त्याला पोलीस स्टेशनला नेऊ असं सांगितलं आणि त्या कारमध्ये बसवलं आणि पुढे त्याला इथे पुण्यामध्ये आणलं। याच घरामध्ये त्याला डांबून ठेवलं आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्यांचं हे बाणेरमधलं जे घर आहे दुमजली या घराच्या खाली तळघर देखील असल्याचं सांगितलं जातंय आणि आपण पाहतो की ज्या आलिशान गाड्या ज्या आहेत त्या आता सुद्धा आपल्याला इथे कंपाऊंड मध्ये सगळ्या दिसत आहेत। त्या गाड्या ह्या खेडकर कुटुंबियांच्या आहेत।